नमस्ते, मी सौरजनी महेश जगताप, प्राचार्य, जगताप इंटरनॅशनल स्कूल, वाठार। नुकताच सर्व स्कूलमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना झालेली आहे आणि याचा संदर्भ घेऊन आजचा व्हिडिओ मी बनवते। याचं कारण असं आहे की समाजात बरेच चुकीच्या आणि वाईट घटना घडत आहेत। त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे। खरं म्हणजे की स्कूलमध्ये अशा समिती स्थापन करून आपली जबाबदारी संपत नाही, तर पालक त्याचबरोबर स्कूलचीही जबाबदारी वाढतीये आणि त्यासाठी पालकांनी आपल्या मुलीला मुलगा मुलगी समान असं नुसतं म्हणण्यापेक्षा कृतीमध्ये आणणं फार गरजेचं आहे। स्कूलमध्ये FCF सारखे ट्रेनिंग्स आहेत, त्याच्यामध्ये मुलींचा सहभाग असणं 100% सहभाग असणं फार गरजेचं आहे। मुलींना स्वतःला डिफेन्स करता आलं पाहिजे, यासाठी त्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे। त्यांचं शारीरिक आरोग्य, त्यांच्या मनगटामध्ये ताकद आणि विरोध करण्यासाठीचं बळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांची आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये गुड टच, बॅड टच यासारखे सेमिनार, त्याचबरोबर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी हेही प्रशिक्षण शाळांमध्ये प्रामुख्याने दिलं गेलं पाहिजे। मुलगा मुलगी हे समान आहेत, दोन्हीही जीव आहेत आणि प्रत्येकाला याचं भान पाहिजे। एक सुजाण नागरिक म्हणून की आपण निषेध करतो आहे, पण शाळांमधूनच असं प्रशिक्षण दिलं गेलं, घरामध्ये प्रत्येक पालक या बाबतीत जागरूक राहिला तर मला वाटतं अशा घटना बंद होतील असं म्हणण्यापेक्षा यामध्ये बरेचसे परिवर्तन तसेच बदल घडून येतील। समाजामध्ये अशा घटना घडत आहेत। 21व्या शतकामध्ये बदलापूर सारखी घटना असेल, त्याचबरोबर कोलकातामधील घटना असेल, आजूबाजूच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटना असतील, तेव्हा प्रत्येकानं एक सुजाण नागरिक म्हणून काळजी घेतली पाहिजे। त्याचबरोबर अशा घटना का घडल्या जातात, या पाठीमागची कारणं काय आहेत, याच्या मुळाशी खरं तर प्रत्येकानंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे। समिती स्थापन करून घडलेल्या घटनांच्या कुटुंबियांना किंवा जी व्यक्ती त्यासाठी बळी गेली आहे तिला तिचं पूर्व आयुष्य जे जसं आहे तसं परत मिळणार नाहीये, परंतु येणाऱ्या अशा दुष्कृत्यांना विरोध केला जावा। त्याचबरोबर अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क आणि प्रतिज्ञात राहणं फार गरजेचं आहे। धन्यवाद।